तर नमस्कार मंडळी, आज आपण ऐकणार आहोत आपल्या शिवरायांच्या आयुष्यातला एक असा प्रसंग ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहासच बदलून टाकला। ही गोष्ट आहे अफजल खानाच्या वधाची। मंडळी, त्या काळात स्वराज्य नुकतंच उभं राहत होतं। छत्रपती शिवाजी महाराज एका मागोमाग एक असे किल्ले जिंकत होते। हे पाहून विजापूरचा आदिलशाह घाबरला। त्याला वाटलं, हा शुभा जर असाच वाढत राहिला तर आपलं राज्य 100% धोक्यात येईल। मग त्यानं आपल्या दरबारातला सर्वात बलाढ्य सरदार अफजल खान याला बोलावलं आणि म्हणाला, जा त्या शिवाजीला जिवंत किंवा मेल्याला घेऊन ये। अफजल खान तसा प्रचंड उंच, धिप्पाड आणि क्रूर होता। त्याला आपल्या ताकदीचा खूपच गर्व होता। तो हजारो सैन्य, हत्ती, घोडे आणि तोफा घेऊन स्वराज्यावर चालून गेला। रस्त्यात त्याने अनेक मंदिरांची तोडफोड केली, गावोगावी दहशत निर्माण केली। लोकांना वाटू लागलं, आता काय होणार। पण आपल्या छत्रपती शिवरायांनी देखील डोकं शांत ठेवलं। घाईघाईत कुठलाही निर्णय घेतला नाही। अफजल खान वाईमध्ये येऊन बसला। त्याने छत्रपती शिवरायांना निरोप पाठवला की आपण दोघंजण भेटूया, बोलून प्रश्न सोडूया। मंडळी, पण छत्रपती शिवरायांना माहिती होतं की हा खान सरळ माणूस नाही, याच्या मनात नक्कीच काहीतरी काळबेर आहे। तरीही महाराजांनी भेटायला होकार दिला, पण त्याच वेळी एक जबरदस्त डाव आखला। भेटीच्या दिवशी महाराजांनी अंगात लोखंडी चिलकत घातलं, डोक्यावर जिरटोप घातला, हातात वाघनखं आणि बिचवा लपवून ठेवला। 10 नोव्हेंबर 1959चा तो दिवस उजाडला। प्रतापगडाच्या पायथ्याशी एक खास असा मंडप उभारण्यात आला होता। दोघेही तिथं पोहोचले। अफजल खानाने मोठ्या प्रेमाने छत्रपती शिवरायांना मिठी मारल्याचा आवाहनला, पण ती मैत्रीची मिठी नव्हती। अचानक त्याने कट्यार काढला आणि छत्रपती शिवरायांच्या पाठीवरती जोरदार वार केला। पण मंडळी, शिवरायांनी आधीच तयारी केली होती बरं का। अंगावरच्या चिलखतामुळं तो वार निष्फळ ठरला आणि पुढच्याच क्षणी शिवरायांनी आपल्या हातामध्ये जे वाघनखं घातले होते त्याने अफजल खानाच्या पोटावरती जबरदस्त असा वार केला आणि वार होता क्षणी खान ओरडला। महाराजांनी लगेच बचवाने दुसरा वार केला। क्षणामध्ये परिस्थिती बदलली। तेवढ्यात खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा तलवार घेऊन महाराजांवरती धावून आला। अहो, पण आपला पण जीवा महाल तिथं होताच की। आणि जसं जीवा महालाने त्याला पाहिलं तसं त्याच ठिकाणी तिथल्या तिथं त्याला रोखलं। म्हणूनच म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा। खान जखमी झाला आणि थोड्याच वेळात त्याचा अंत झाला। हे होताच प्रतापगडाच्या जंगलात दवा धरून बसलेला मराठी सैन्य अचानक हल्ला चढवला। हर हर महादेवच्या गर्जनाने संपूर्ण परिसर दणाणून गेला। विजापुरी सैन्याची पळापळ सुरू झाली। मराठा मावळ्यांनी जबरदस्त पराक्रम गाजवला। अनेक हत्ते, घोडे, तोफा आणि भरपूर खजिना स्वराज्याच्या ताब्यात आला। मंडळी, हा विजय फक्त एका सरदारावर मिळवलेला विजय नव्हता, तर हा विजय होता स्वराज्याच्या आत्मविश्वासाचा। हा विजय होता अन्यायाविरुद्ध उभा राहण्याचा आणि हाच विजय होता एका शूर, बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेल्या राजाचा। आजही प्रतापगडावरती गेलं की हा इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो। जिथे शिवरायांनी खानाचा डाव ओळखला, जिथे जीवा महालाने महाराजांचे प्राण वाचवले, जिथे मावळ्यांनी शौर्याची पराकाष्ठा केली, तो प्रत्येक दगड आजही त्या पराक्रमाची साक्ष देतो। म्हणूनच मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ तलवारीच्या जोरावर महान झाले नाहीत, तर बुद्धी, धैर्य आणि नियोजनाच्या बळावर ते जगातील महान योद्ध्यांमध्ये गणले जातात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, तुमची भावना जे आहे ते आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लगेच फॉलो करा। भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र।